देवांच्या गोष्टी आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक अशी दिव्य कथा ज्यात गुरुभक्ती, दृष्टांत आणि चमत्कार यांचा अद्भुत संगम आहे. ही कथा आहे संत एकनाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी पुन्हा जगासमोर आणण्याची. पैठण नगरीत एकनाथ महाराज रात्री शांतपणे नामस्मरण करत बसले होते. बाहेर पूर्ण शांतता होती आणि आकाशात चांदण्यांचा मंद प्रकाश पसरला होता. नामस्मरण करत करत त्यांना हलकीशी डुलकी लागली आणि अचानक त्यांच्यासमोर तेजस्वी प्रकाश प्रकट झाला. त्या दिव्य प्रकाशातून एक सुंदर तेजस्वी रूप दिसू लागले. कोण कोण आहे तुम्ही? त्या तेजस्वी रूपातून मधुर आवाज आला. एकनाथा, मी ज्ञानदेव बोलतो आहे. एकनाथ महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. माऊली, तुमचे दर्शन झाले, माझे जीवन धन्य झाले. एकनाथा, आळंदी येथे माझ्या समाधीस्थानी अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागत आहे. मला त्रास होत आहे. तू तेथे ये आणि माझ्या समाधीचा शोध घे. तसेच ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत लोकांसाठी तयार कर. इतकं बोलून तेज हळूहळू अदृश्य झालं. एकनाथ महाराज जागे झाले, पण त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. माऊलींची आज्ञा आहे, मी त्वरित आळंदीला जायलाच हवे. दुसऱ्याच दिवशी एकनाथ महाराज आपल्या शिष्यांसह आळंदीच्या दिशेने निघाले. इंद्रायणी नदीच्या काठी पोहोचल्यावर त्यांनी डोळे मिटून प्रार्थना केली. माऊली, मला मार्ग दाखवा. संध्याकाळ उतरू लागली होती. आकाशात लालसर प्रकाश पसरला होता आणि वातावरणात एक गूढ शांतता होती. अचानक जोराचा वारा सुटला. झाडांची पानं सळसळू लागली, जणू निसर्गच काही सांगत होता. एकनाथ महाराज हळूहळू सिद्धेश्वर मंदिराच्या दिशेने चालू लागले. मंदिराजवळ पोहोचल्यावर त्यांची नजर नंदी समोर पडलेल्या एका मोठ्या शिळेवर गेली. माझ्या अंतःकरणात आवाज येतोय, हीच ती जागा आहे. शिष्य थोडे घाबरलेले होते. माऊली, तुमच्या नावानं हे कार्य सुरू करतो. त्यांनी शिळेला स्पर्श केला आणि शिष्यांच्या मदतीने ती हळूहळू बाजूला सरकवली. शिळा हलताच आतून थंड हवा बाहेर आली. समोर काळोखाने भरलेला मार्ग दिसत होता. घाबरू नका, माऊली आपल्या बरोबर आहेत. ते पुढे चालत गेले. आत घनदाट झाडाझुडपांनी व्यापलेली जागा होती. अचानक त्यांच्या नजरेसमोर एक मोठा अजान वृक्ष उभा होता. त्याच्या मुळी जमिनीत खोलवर पसरलेल्या. माऊली, हीच ती मुळी आहे का जी तुमच्या कंठाला लागली आहे? ते गुडघ्यावर बसले आणि अत्यंत सावधपणे मुळी बाजूला करू लागले. जसेच मुळी हल्ली तसाच त्या जागेत अचानक तेजस्वी प्रकाश पसरला. ज्ञानदेवा, त्या दिव्य प्रकाशात ज्ञानेश्वर माऊलींचे तेजस्वी अस्तित्व जाणवत होते. माऊली, तुमची कृपा झाली. आज माझे जीवन धन्य झाले. त्या क्षणी जणू काळ थांबला होता. फक्त दिव्य प्रकाश, शांतता आणि भक्तीचा महासागर होता. त्यांना समाधीत ज्ञानेश्वर माऊलींचे तेजस्वी दर्शन झाले. असे सांगितले जाते की एकनाथ महाराजांनी 3 दिवस त्या समाधीजवळ ध्यान करून माऊलींचे मार्गदर्शन घेतले. नंतर एकनाथ महाराज बाहेर आले. आजपासून हे पवित्र स्थळ पुन्हा भक्तांसाठी खुले होईल. येथे नित्य पूजा, कीर्तन आणि हरिनाम सुरू होईल. त्यांनी समाधीचा जीर्णोद्धार केला, परिसर स्वच्छ केला आणि आळंदी पुन्हा भक्तीचे केंद्र बनले. ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करून त्यांनी ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. ही कथा आपल्याला शिकवते की गुरुभक्ती आणि श्रद्धा असेल तर देव स्वतः मार्ग दाखवतो. आजही आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलींची समाधी लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे आणि संत एकनाथ महाराजांचे कार्य भक्ती परंपरेत अमर आहे. जर तुम्हाला अशा आणखी दिव्य कथा ऐकायच्या असतील तर देवांच्या गोष्टी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हरिओम.